नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। वस्तू व सेवा कर विभाग यांच्यामार्फत सरळ सेवा भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 22/12/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भारत सरकार मुख्य आयुक्त कार्यालय, केंद्रीय माल सेवा व केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे टॅक्स असिस्टंट या पदासाठी आहे। एकूण 4 वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहेत। या पदासाठी तुम्हाला लेवल 4 नुसार 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान 7व्या वेतन आयोगानुसार वेतन जे आहे दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी हवालदार या पदासाठी आहे। एकूण 10 वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहे। या पदासाठी तुम्हाला लेवल 1 नुसार 18,000 ते 56,900 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल। टॅक्स असिस्टंट या पदासाठी वयमर्यादा जी आहे तुम्हाला 18 ते 27 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला वयामध्ये सवलत या ठिकाणी दिली जाईल। ओबीसी कॅटेगरीसाठी तुम्हाला 3 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षापर्यंतची सवलत तुम्हाला दिली जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमचा डाटा एंट्रीचा स्पीड जो आहे 8,000 K डिप्रेशन पर हॉवर या ठिकाणी असणं आवश्यक आहे। हवालदार या पदासाठी तुम्हाला वयमर्यादा जी आहे 18 ते 25 वर्षापर्यंतची आहे। या ठिकाणी देखील वयामध्ये सवलत तुम्हाला दिली जाईल। ओबीसीसाठी 3 वर्ष आणि SC/ST साठी 5 वर्षाची सवलत या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही जर असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या पदासाठी तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड्स जे आहे ते देखील असणं आवश्यक आहे। मेल कॅन्डिडेटसाठी फिजिकल स्टँडर्ड मिनिमम हाईट जे आहे 157.5 सेंटीमीटर या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 5 सेंटीमीटर तुमच्याकडे या ठिकाणी सवलत दिली जाईल। तुम्ही आसाम्स किंवा गोरखा रायफल्सचे मेंबर असाल शेड्यूल कास्टमधून तर या ठिकाणी तुम्हाला सवलत असेल। चेस्ट जे आहे तुम्हाला 81 सेंटीमीटर या ठिकाणी असणं आवश्यक आहे। एक्सपेंडेड या ठिकाणी 5 सेंटीमीटर या ठिकाणी देण्यात आलेले आहे। वॉकिंग टेस्ट तुमची 1600 मीटर या ठिकाणी 15 मिनिटासाठी घेण्यात येणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत असाल त्या पदाचं नाव आपण या ठिकाणी सर्वप्रथम लिफाफ्यावरती लिहायचे आहे। जॉईंट कमिशनर CCA, चीफ कमिशनर CGST आणि CX रांची झोन पटना, फर्स्ट फ्लोअर सेंट्रल रेव्हेन्यू बिल्डिंग, बीर चांद पटेल पाथ पटना या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी तर मित्रांनो, या ज्या वॅकन्सीज या ठिकाणी एकूण 14 वॅकन्सीज या ठिकाणी ज्या निघालेल्या आहेत त्या स्पोर्ट कोट्यामधून या ठिकाणी निघालेल्या आहे। त्यामुळे या ठिकाणी तुमच्याकडे स्पोर्ट क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे। या ठिकाणी स्पोर्टची नावे दिलेली आहे, त्यापैकी कुठल्याही एका खेळामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे। एकूण 65 खेळांची नावे या ठिकाणी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।